हॅलो एव्हरीवन, मी सुदर्शन कराळे आणि आपण बघत आहोत आपल्या लेक्चर सिरीजचं 4th लेक्चर, जे की आहे ऑल अबाउट बँक्स इन इंडिया. आता असे स्टुडंट असतील, सर आम्हाला तर बँकबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, तरीसुद्धा तुम्ही बँकबद्दल का शिकवत आहात? बघा, मी जेव्हा फर्स्ट बँकिंग अवेअरनेसवर लेक्चर व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हे बँकिंग अवेअरनेस शिकवणार, तर ते अशा पद्धतीने शिकवणार, ते हेल्पफुल असलं पाहिजेत अशा स्टुडंटला ज्या स्टुडंटला बँकिंगचा बीसुद्धा माहिती नाही. म्हणजे असे जे स्टुडंट सध्या बँकिंग अवेअरनेसमध्ये म्हणा किंवा जनरल अवेअरनेस म्हणा, यामध्ये सध्या झिरो आहे, त्यांना काहीच माहिती नाही आणि ते एकदम बेसिकपासून स्टार्ट करत आहेत. तर मी त्या अनाऊन्समेंटमध्येच अगोदरच क्लिअर केलं होतं की आपण हे एकदम झिरोपासून सुरू करणार आहोत. तर बघा, हे सांगणं गरजेचं आहे, आता माहिती असणं गरजेचं आहे. आता नवीन स्टुडंट जेव्हा तयारीला येतात किंवा तुमच्यापैकी काही नवीन स्टुडंट असतील, तर ते त्यांना नसते माहिती. कारण जेव्हा बँकिंगच्या तयारीला आलो होतो, जेव्हा बँकिंगची प्रिपरेशन मी स्टार्ट केली, तेव्हा मला 12 पब्लिक सेक्टर बँक्स आहेत नव्हतं माहिती. तर त्याच पद्धतीनं होऊ शकते, मे बी नवीन स्टुडंटला माहिती नसेल किंवा नसते माहिती, कारण आपण फर्स्ट टाईम या फील्डमध्ये येतो, तर ऑफकोर्स आपल्याला तेवढी माहिती त्या फील्डबद्दल नसणार आहे. पण मग कशा पद्धतीने ती माहिती आपल्याला होणार? तर याच पद्धतीने ती माहिती आपल्याला होणार आणि हे नॉलेजसाठी महत्त्वाचं आहे. आणि हे नॉलेजसाठीच नाही, तर तुम्हाला एक्झाममध्ये पण क्वेश्चन याच्यावर जनरली बघायला मिळतात. म्हणून त्याच पद्धतीनं मी हा जो कोर्स आहे तो डिझाईन करत आहे. ओके, तर हे आहे लेक्चर नंबर 4. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बँक्सबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन. म्हणजे बँकबद्दल डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. कुठल्या कुठल्या बँक्स आहेत, किती प्रकारच्या आहेत, सध्या कुठल्या कुठल्या बँक इंडियामध्ये वर्क करत आहेत. आपण जसं फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की बँकिंग सिस्टम इंडियामध्ये कशा पद्धतीची आहे. त्यानंतर आपण सेकंड लेक्चरमध्ये बघितलं ऑल अबाउट आर बी आय बघितलं. थर्ड लेक्चरमध्ये आपण RBIच्या सबसिडिरीजबद्दल बघितलं. आणि आता हे आहे फोर्थ लेक्चरमध्ये आपण ऑल अबाउट बँक्स इन इंडिया, म्हणजे जी हायरार्की मी फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवली, त्याच हायरार्कीनुसार आपण काय करणार आहोत, तर आपण त्याच हायरार्कीनुसार शिकत आहोत. म्हणजे आता आपण पहिले RBI बद्दल बघितलं, नंतर सबसिडिरीज बघितल्या, नंतर आता हे आपण बघणार आहोत बँक्स. म्हणजे आपण जसं की क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये बघितलं होतं, त्याच पद्धतीनं हे आपण याच्यामध्ये सुद्धा बघत आहोत. म्हणजे सिक्वेन्स जसा आपण टाकला होता त्याच सिक्वेन्सनुसार आपण शिकत आहोत. ओके, तर चला मग आपण आता स्टार्ट करूयात आपल्या चौथ्या लेक्चरला. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फ्री लेक्चर सीरीजचा फायदा होईल. मी सांगतो तुम्हाला, लई जास्त तर नाही, पण 8-10 दिवसानंतर आपण म्हणजे माझा थोडासा हा जो सेटअप आहे, जो सेटअप मी सध्या केलेला आहे किंवा लेक्चर प्रोव्हाइड करतो, हा तेवढासा इफेक्टिव्ह म्हणा किंवा त्या जेवढ्या चांगल्या पद्धतीचा पाहिजे त्या पद्धतीचा नाही आहे. त्यामुळं मी ते कंटेंट तेवढ्या चांगल्या प्रकारे डिलिव्हर करू शकत नाही आहे. म्हणून मी काय करणार, 8 दिवसानंतर तुम्हाला कम्प्लिटली चेंज दिसणार सेटअप आणि एकदम चांगले आणि अतिशय सुटसुटीत आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला लेक्चर मिळणार आहेत. आता थोडं एक दोन लेक्चर ॲडजस्ट करा, कारण आपला सेटअप हा त्या पद्धतीनं आपण सध्या तरी तयार केलेला नाही आहे. ओके, तर चला आपण स्टार्ट करूयात आपल्या लेक्चरला. बघा, बँक्स आता इंडियामध्ये ज्या बँक्स आहेत त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या बँक्स आहेत आणि किती बँक्स आहेत तर ते बघूयात. बघा, पब्लिक सेक्टर बँक्स आहेत इंडियामध्ये. पब्लिक सेक्टर बँक्समध्ये वेगवेगळ्या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत. आणि याला काय करा, तुम्ही पब्लिक सेक्टर बँकला याला तुम्ही 11च्या जागी 12 करा. काय करा, 11च्या जागी 12 करा, म्हणजे ह्या आहेत 12. मी काय करेल, या PDF मध्ये ते 12 टाकून देईल. ओके, अपडेट करून त्याला 12 टाकून देईल. ते 11 मे बी बाय मिस्टेक मी 11 टाकले, पण ते 12 आहेत. म्हणजे नॅशनलाइज बँकचा जर विचार केला पब्लिक सेक्टर बँकचा, तर त्या सध्या भारतामध्ये किती बँक्स आहेत? 12 नॅशनलाइज बँक्स आहेत किंवा पब्लिक सेक्टर बँक्स आहेत. ओके, इंडियन बँकिंग सेक्टर बघा कशा पद्धतीच्या किंवा कुठल्या बँक इंडियामध्ये एक्झिस्ट करतात सध्या. ओके, फर्स्ट बघितलं आपण किती पब्लिक सेक्टर बँक्स आहेत? 12.
12 वेगवेगळ्या प्रकारच्या पब्लिक सेक्टर बँक. सर कुठल्या कुठल्या बघा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता SBI आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक आहे, युको बँक आहे, पंजाब अँड सिंध बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे आणि इंडियन बँक आहे. तर अशा ह्या किती टोटल 12 वेगवेगळ्या पब्लिक सेक्टर बँक इंडियामध्ये आहेत. सध्या किती एक्झिस्ट करतात तर 12. ओके बरं. आता दुसऱ्या कुठल्या प्रकारच्या बँक्स आहेत तर रिजनल रुरल बँक आहेत. कुठल्या रिजनल रुरल बँक आहेत त्या किती आहेत सध्या 28 आहेत. किती टोटल 28 आहेत सध्या. आत्ताच कन्सॉलिडेशन झालं होतं RRBचं रिजनल रुरल बँकचं, तर तेव्हा त्या 43 होत्या. आता त्या कमी करून त्या मर्ज करून किंवा कन्सॉलिडेट करून त्या 28 सध्या आता एक्झिस्ट करतात 28. ओके. तर तुम्हाला जर कोणी विचारलं की रिजनल रुरल बँक किंवा कुठल्या एक्झाममध्ये विचारलं सध्या इंडियामध्ये किती रिजनल रुरल बँक आहेत तर तुमचा आन्सर असेल 28. ओके. त्यानंतर पेमेंट बँक्स बघा, पेमेंट बँकमध्ये 6 बँक होत्या. आताच रिसेंटची न्यूज आहे 2 दिवसा अगोदरची. हे जेव्हा मी PPT बनवली ही त्याच्या अगोदर बनवली होती, पण आताच 2 दिवसा अगोदरची न्यूज आहे की पेटीएम पेमेंट बँक जी आहे तिचं लायसन RBIनं कॅन्सल केलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ह्या पेटीएम म्हणजे पेमेंट्स बँक जे आहेत पेमेंट बँक आता सध्या किती आहेत तर 5च आहेत. किती आहेत 5च आहेत. म्हणजे 6 होत्या टोटल. पेटीएम पेमेंट बँक पण तिच्यामध्ये होती. तर ती बँक तिचं लायसन आहे जे RBI ॲक्ट 1934 सॉरी बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 याच्या अंतर्गत जो 22nd शेड्यूल आहे 22nd सेक्शन आहे त्याच्या अंतर्गत जे बँकला लायसन मिळते ते लायसन RBIनं कॅन्सल केलेलं आहे. आणि त्यामुळं सध्या ज्या पेमेंट बँक इंडियामध्ये आहेत त्या फक्त आणि फक्त 5 आहेत. किती 5 आहेत. हे मी अपडेट करून तुम्हाला टाकून देईल कारण पेटीएम पेमेंट बँक ही क्लोज झालेली आहे, तिचं लायसन कॅन्सल केलेलं आहे. ओके बरं. आता एक आहे अजून लोकल एरिया बँक. ह्या आहेत लोकल एरिया बँक. लोकल एरिया बँक किती आहे सध्या तर त्या आहेत 2. सर तुम्ही हे सांगत नाही आहे पब्लिक सेक्टर बँक म्हणजे काय, रिजनल रुरल बँक म्हणजे काय, पेमेंट बँक म्हणजे काय किंवा लोकल एरिया बँक म्हणजे काय, हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके 1 बाय 1 डिटेलमध्ये बघणार आहोत. मी हे जस्ट तुम्ही समजू शकता एक इनलिस्ट केलेले पॉईंट आहेत. ओके किती किती बँक सध्या इंडियामध्ये एक्झिस्ट करतात. तर आता लोकल एरिया बँकचा विचार केला तर लोकल एरिया बँक ह्या किती आहेत इंडियामध्ये सध्या 2 आहेत. किती 2. ओके. प्रायव्हेट सेक्टर बँकचा जर विचार केला तर सध्या 21 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायव्हेट सेक्टर बँक इंडियामध्ये आहेत. काय म्हणतोय प्रायव्हेट सेक्टर बँक ज्या आहेत त्यांचा जर सध्या विचार केला तर त्या इंडियामध्ये 21 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत. जशा की HDFC आहे, ICICI आहे, ॲक्सिस आहे, येस बँक आहे, फेडरल बँक आहे, IDBI बँक आहे. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 21 बँक इंडियामध्ये आहेत. ओके कोणत्या प्रायव्हेट सेक्टर बँक. बरं. त्यानंतर आहे फॉरेन बँक. म्हणजे अशा बँक ज्या दुसऱ्या देशाच्या आहेत त्यांनी काय केलं आहे भारतामध्ये त्यांच्या ब्रांचेस ओपन केलेल्या आहेत. तर त्या कुठल्या कुठल्या बँक आहेत आणि त्याचा टोटल नंबर ऑफ बँक किती आहेत तर त्या आहेत 44. किती फॉरेन बँकबद्दल जर तुम्हाला विचारलं की इंडियामध्ये टोटल नंबर ऑफ फॉरेन बँक किती आहेत तर तुमचा आन्सर असेल 44. ओके सर कुठल्या कुठल्या जसं की बघा तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता HSBC आहे, स्टँडर्ड चार्टर्ड आहे, सिटी बँक आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँक ज्या आहेत त्या कुठल्या बँक आहेत ह्या फॉरेन बँक इंडियामध्ये वर्क करत आहेत. ओके. त्यानंतर आहे स्मॉल फायनान्स बँक. स्मॉल फायनान्स बँक यामध्ये 11 वेगवेगळ्या प्रकारच्या स्मॉल फायनान्स बँक आहे. तर स्मॉल फायनान्स बँकमध्ये सर 11 अगोदर ह्या पण 12 होत्या. किती स्मॉल फायनान्स बँक पण 12 होत्या. त्यामध्ये फिनकेअर नावाची बँक होती. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ती AU स्मॉल फायनान्स बँकमध्ये मर्ज झालेली आहे. काय एक होती फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ती आता मर्ज झालेली आहे AU स्मॉल फायनान्स बँकमध्ये. ओके तर आता जर तुम्हाला विचारलं करंटली सध्या इंडियामध्ये स्मॉल फायनान्स बँक या किती एक्झिस्ट करतात तर त्याचा आन्सर आहे 11. किती 11. आणि त्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत. ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूट. ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूट इंडियामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सर कुठले कुठले बघा एक आहे RBI, एक आहे नाबार्ड, एक आहे SIDBI, एक आहे एक्झिम बँक आणि एक आहे NABFID. तर हे वेगवेगळे 5 प्रकारचे फायनान्शियल इन्स्टिट्यूट इंडियामध्ये आहेत. आय होप तुम्हाला बेसिक कळालं असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स किती आहेत इंडियामध्ये
आता आपण काय करू, वन बाय वन ह्या बँकबद्दल डिटेलमध्ये अभ्यासू. ओके, बघा ह्या आहेत पब्लिक सेक्टर बँक. तर त्याच्या आता तुम्हाला बघा या बँक्स आहेत, बँक्सच्या सोबत तुम्हाला हेडक्वार्टर आणि एक टॅगलाईन असते. बघा टॅगलाईन असते. तर टॅगलाईन मी तरी जेवढ्या एक्झाम दिल्या, म्हणजे मी जवळपास 2021च्या एंडिंगपासून डिसेंबर 2021च्या एंडिंगपासून मी बँकिंगच्या सेक्टरमध्ये आहे किंवा वेगवेगळ्या एक्झाम बघतोय, वेगवेगळे मेन्सच्या एक्झाम बघतोय आणि भरपूर एक्झाम क्रॅक केलेले आहेत. ते मला सांगायची गरज नाही. 6 माझे रिझल्ट आहेत. त्याचं वेगवेगळ्या एक्झाममध्ये मी मेन्समध्ये गेलेलो आहे, मेन्स मी दिलेले आहेत, ॲक्च्युअली बघितलेलं आहे. तर मला आत्तापर्यंत टॅगलाईन, कुठल्या बँकेची टॅगलाईन काय आहे याच्यावर क्वेश्चन दिसला नाही. तर त्यामुळे मी टॅगलाईन ह्या ॲड केलेल्या आहेत आणि टॅगलाईन ह्या प्रॅक्टिकली पॉसिबलसुद्धा नाही, कारण बँक भरपूर असल्या कारणानं टॅगलाईन लक्षात राहत नाही. तर आपण टॅगलाईन हा जो सेगमेंट आहे हा स्किपच करून टाकू, कारण तेवढी आवश्यकता पण नाही आणि आपल्याला ते विचारतसुद्धा नाही. बरं, त्यानंतर आता पहिली बँक जर बघितलं, सर्वात मोठी इंडियातली बँक कुठली आहे, तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि ॲज पर लेटेस्ट रिपोर्ट इंडिया ऑल ओव्हर वर्ल्ड अक्रॉस द ग्लोब याची रँक जी आहे 24 आहे. किती? 24 ही SBIची रँक ऑल ओव्हर ग्लोब आहे सध्या करंटली. मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया याचं हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईला आहे. आता असं जिथं आलं काय, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया म्हणजे ज्या बँकच्या नावात असं आलं बँक ऑफ इंडिया, काय म्हणतो मी, बँक ऑफ इंडिया, त्याचे सर्वांचे हेडक्वार्टर कुठे आहेत, त्याचे सर्वांचे हेडक्वार्टर हे मुंबईला आहेत. काय सांगतोय, ज्या बँक त्यांच्या नावामध्ये बँक ऑफ इंडिया हे शब्द आले त्या बँकेचे, सर्व बँकेचे हेडक्वार्टर हे मुंबईला आहेत. समजलं? म्हणजे ही ट्रिक काय, ट्रिक्स आहे. समजा ट्रिक म्हणा त्याला, लक्षात राहण्यासाठी इझी आहे. काय, स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्र, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्र, त्यानंतर जर विचार केला तर एक आहे अजून, सांगतो नेक्स्ट स्लाइडवर आहे. बघा काय सांगितलं मी, स्टेट बँक ऑफ इंडिया जर त्यांच्या नावामध्ये आलं तर असं समजायचं त्याचं हेडक्वार्टर हे मुंबईला आहे. तर आता बघा स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक याचं हेडक्वार्टर हे न्यू दिल्लीला आहे. कुठं? न्यू दिल्ली. पंजाब नॅशनल बँकचं कुठं आहे? न्यू दिल्ली. बँक ऑफ बडोदा कुठं आहे? बँक ऑफ बडोदा म्हटलं तर नावाचंच आहे, बँक ऑफ बडोदा. कुठं? वडोदरा, गुजरात. त्यानंतर कॅनरा बँक याचं बँगलोर कर्नाटकाला आहे. काय? कॅनरा बँकचं हेडक्वार्टर हे बँगलोर कर्नाटकाला आहे. युनियन बँक ऑफ इंडिया ऑलरेडी सांगितलं मुंबईला आहे. बँक ऑफ इंडिया ऑलरेडी सांगितलं मुंबईला आहे. इंडियन बँक यांचं चेन्नई तामिळनाडूला आहे. इंडियन बँकचं हेडक्वार्टर कुठं आहे? चेन्नई तामिळनाडू. इंडियन ओव्हरसीज बँक चेन्नई तामिळनाडू. बघा नाव, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, म्हणजे एक शब्द ओव्हरसीज ॲड झाला, पण दोन्हीचे हेडक्वार्टर कुठे आहे? चेन्नई तामिळनाडूलाच आहे. त्यानंतर एक आहे युको बँक. युको बँकचं हेडक्वार्टर हे कोलकाता वेस्ट बेंगलला आहे. काय? युको बँकचं हेडक्वार्टर हे कोलकाता वेस्ट बेंगल येथे आहे. त्यानंतर आहे पंजाब अँड सिंध बँक, हिचं सुद्धा हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे. बघा लक्षात ठेवणं म्हणजे कम्पॅरेटिव्हली इझी आहे. सर कसं, बँक ऑफ इंडिया जर आलं, बँक ऑफ इंडिया नावामध्ये असं मुंबई हेडक्वार्टर, इंडियन बँक आलं चेन्नई हेडक्वार्टर, त्यानंतर पंजाब अँड सिंध आलं किंवा पंजाब नॅशनल आलं तर हेडक्वार्टर न्यू दिल्ली. बघा जवळपास सर्वच इझी झाले. काय? पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक न्यू दिल्ली, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया या सर्वांचं हेडक्वार्टर कुठं? मुंबई. त्यानंतर बँक ऑफ बडोदा, नावातच आहे बडोदा, बडोदा म्हणजे वडोदरा, त्यांचं हेडक्वार्टर गुजरात. त्यानंतर कॅनरा बँक याचं बेंगलुरू कर्नाटका, कॅनरा बँकचं लक्षात ठेवायचं बेंगलुरू कर्नाटकाला आहे. युनियन बँकचं माहिती सांगितलंच तुम्हाला, इंडियन सांगितलं, इंडियन ओव्हरसीज सांगितलं, युको बँकचं कोलकाता येथे आहे. ओके, तर ह्या आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारच्या पब्लिक सेक्टर बँक. आता याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये 2 बँक ॲड करायच्या राहिल्या. बघा किती येते टोटल बँक किती येतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 वेगवेगळ्या प्रकारच्या 10 बँक झाल्या. आता आपण बघूयात अजून 2 बँक आहेत. बघा आधी तुम्हाला सांगितलं होतं बँक ऑफ इंडिया, तर त्यामध्ये एक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आली होती. कुठली? सेंट्रल बँक ऑफ इंडिया. हिचं सुद्धा हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबई महाराष्ट्र. नरिमन पॉईंट मुंबई, सेंट्रल बँक ऑफ इंडिया याचं सुद्धा हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबई. त्यानंतर एक अजून राहिली होती बँक ऑफ महाराष्ट्र. कुठली? बँक ऑफ महाराष्ट्र. तर बँक ऑफ महाराष्ट्राचं जे हे आहे काय हेडक्वार्टर ते पुणे महाराष्ट्र येथे आहे. पुणे येथे आहे. बघा ही माझी एक्स बँक,
एक्स बरं का, ही माझी कोण आहे एक्स, आणि ही माझी आहे करंट बँक बरं का, ही माझी आहे एक्स आणि ही आहे माझी करंट कुठली, बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजे मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करतो माझी करंट ऑर्गनायझेशन कुठली आहे तर ती बँक ऑफ महाराष्ट्र आहे. तुम्ही खूप घाण विचार करताय काय, एक्स सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि करंटवाली बँक ऑफ महाराष्ट्र. ओके, आता ह्या अशा पद्धतीचे वेगवेगळ्या बँक आहेत, पब्लिक सेक्टर बँक. आय होप तुम्हाला ह्या व्यवस्थित आणि क्रिस्टल क्लिअरपणे समजल्या असाव्यात. ओके, आता आपण याच्या मर्जरबद्दल बघूयात. नॅशनलाइज बँकचं मर्जर झालं होतं. आता आपण बघा, आपल्याला हिस्ट्रीसुद्धा बघायची आहे. काय म्हणतो मी, हिस्ट्री ऑफ बँकिंग हे सर्व बघायचं आहे. त्याच्यामध्ये मी सर्व काही व्यवस्थित सांगणार आहे. पण सध्या मी तुम्हाला बँक आणि बँकचं मर्जरबद्दल सांगतो की बँक या नॅशनलाइज बँक आहेत, या आत्ता ज्या बघितल्या आपण या टोटल बँक ज्या आहेत ते नॅशनलाइज बँक आहेत. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बँक मर्ज झाल्या आहेत ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. बघा, याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये 2017 मध्ये स्टेट बँक ग्रुप. तर याच्यामध्ये किती बँक मर्ज झालेल्या आहेत तर बघा, ह्या वेगवेगळ्या बँक ऑफ म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे याच्या वेगवेगळ्या सबसिडरी होत्या, वेगवेगळ्या ठिकाणी यांचं नाव वेगवेगळं होतं. ते कसं बघा, काय होतं, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हणजे ह्या सबसिडरीज आहेत SBIच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ह्या सबसिडरीज आहेत. स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ ट्रॅव्हनकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि भारतीय महिला बँक ह्या एवढ्या बँक याच्यामध्ये मर्ज झालेल्या आहेत. तर तुम्हाला विचारतात, आता तुम्हाला हे नाही विचारणार स्टेट बँक कुठल्या, या स्टेट बँकमध्ये यापैकी कुठली बँक मर्ज झालेली आहे, म्हणजे कुठल्या सबसिडरी मर्ज झालेल्या आहेत आणि या कितीमध्ये झालेल्या आहेत. त्या झालेल्या कधी आहेत तर त्या झालेल्या आहेत 2017 मध्ये. मर्जिंग कधी झालं 2017 मध्ये. आणि कुठल्या बँक झाल्या तर स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ ट्रॅव्हनकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि एक भारतीय महिला बँक. जर तुम्हाला याच्यावर क्वेश्चन आला मर्जिंगमध्ये तर हे विचारतील, भारतीय महिला बँक ही कुठल्या बँकमध्ये मर्ज झाली होती, हा क्वेश्चन तुम्हाला विचारतील एक्झाममध्ये. तर हे इम्पॉर्टंट आहे. काय, भारतीय महिला बँक ही कुठल्या बँकमध्ये मर्ज झाली होती तर हे तुम्हाला पेपरमध्ये विचारतील. आणि बघा, स्टेट बँक बाकीच्या का नाही विचारत त्याचं रिझन असं आहे की ह्या सर्व स्टेट बँक नावाचंच आहे, नावावरूनच कळून जाते की कुठल्या बँकमध्ये मर्ज झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला विचारलं तर स्टेट बँकमध्ये म्हणजे असं विचारतील की भारतीय महिला बँक जी आहे ती कुठल्या बँकमध्ये मर्ज झाली होती तर ती बँक मर्ज झाली होती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. ओके, आता दुसरी आहे बँक ऑफ बडोदा. कुठली आहे, बँक ऑफ बडोदा. 2019 मध्ये देना बँक आणि विजया बँक देना बँक आणि विजया बँक या बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज झाल्या होत्या. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कुठल्या बँक हे मर्जिंग विचारतात. देना बँक आणि विजया बँक ह्या दोन्ही बँक ह्या बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज झाल्या होत्या 2019 मध्ये. 2017 मध्ये SBI मध्ये मर्जिंग झालं, 2019 मध्ये बँक ऑफ बडोदामध्ये मर्जिंग झालं. आणि बघा 2020 मध्ये पंजाब नॅशनल बँकमध्ये 2 बँक मर्ज झाल्या, एक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. काय, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. तर ह्या 2 वेगवेगळ्या पंजाब नॅशनल बँकमध्ये मर्ज झाल्या 2020 मध्ये. तर तुम्हाला मर्जिंगवर नेहमी पेपरमध्ये क्वेश्चन बघायला मिळतात. तर हे मर्जिंग महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय, पंजाब नॅशनल बँकमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. ओके, त्यानंतर 2020 मध्येच कॅनरा बँकमध्ये सिंडिकेट बँक ही मर्ज झालेली आहे. काय, सिंडिकेट बँक ही मर्ज झालेली आहे 2020 मध्ये कॅनरा बँकमध्ये. 2020 मध्येच युनियन बँकमध्ये एक आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक. काय, एक आंध्रा बँक आणि एक आहे कॉर्पोरेशन बँक. तर ह्या बँक त्याच्यामध्ये मर्ज झाल्या आहेत युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 2020 मध्येच. कुठल्या, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक ह्या 2 बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज झालेल्या आहेत 2020 मध्ये. बरं, त्यानंतर लास्ट आहे इंडियन बँक याच्यामध्ये सुद्धा 2020 मध्येच इंडियन बँकमध्ये एक अलाहाबाद नावाची बँक आहे ती मर्ज झाली होती. कधी, 2020 मध्ये. इंडियन बँकमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक, कॅनरा बँकमध्ये सिंडिकेट बँक, पंजाब नॅशनल बँकमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. त्यानंतर देना आणि विजया बँक ऑफ बडोदामध्ये आणि बाकी भारतीय महिला बँक SBI मध्ये बाकीच्या सबसिडरी तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात राहतात. तर तुम्हाला विचारतील भारतीय महिला बँक
ही SBI मध्ये मर्ज झाली होती तर ती कुठल्या इयरला झाली होती? 2017. बँक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बँक ह्या मर्ज झाल्या होत्या तर कधी? 2019. पंजाब नॅशनल बँकमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया ह्या मर्ज झाल्या होत्या तर त्या कितीमध्ये झाल्या होत्या? 2020 मध्ये. कॅनरा बँकमध्ये सिंडिकेट बँक ही मर्ज झालेली आहे तर ती कितीमध्ये झालेली आहे? 2020 मध्ये. म्हणजे मोस्ट ऑफ द ह्या बघा, मोस्ट ऑफ द बँक ह्या 20 मध्ये, फक्त तुम्हाला दोनच लक्षात ठेवायचे, एक SBI ग्रुप आणि एक बँक ऑफ बडोदाचा ग्रुप. ओके, ह्या दोन जर लक्षात ठेवला तर बाकीच्या 2020 मध्येच आहेत. तर युनियन बँकमध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक आणि इंडियन बँकमध्ये वन अँड ओनली अलाहाबाद बँक. ओके, तर हे होतं ऑल अबाउट मर्जिंग. आता ओव्हरव्ह्यू ऑफ रिजनल रुरल बँक इन इंडिया. सर तुम्ही बऱ्याच साऱ्या म्हणजे आतापर्यंत आपण पब्लिक सेक्टर बँक बघितलं आणि त्याचं नॅशनलायझेशन बघितलं, त्याचे हेडक्वार्टर वगैरे बघितले. आता आपण बघूयात रिजनल रुरल बँकबद्दल. काय रिजनल रुरल बँकबद्दल आपण बघूयात, अभ्यास करूयात. बघा, सध्या मी सांगितलं तुम्हाला इंडियामध्ये 28 रिजनल रुरल बँक ह्या एक्झिस्ट करतात. काय म्हटलं? सध्या रिजनल रुरल बँक इंडियामध्ये किती एक्झिस्ट करतात तर त्या एक्झिस्ट करतात 28. ओके, आता बघा कशा म्हणजे कधी इस्टॅब्लिश झालं, त्या ॲक्ट कुठला होता, काही ऑर्डिनन्स वगैरे होतं का, ह्या सर्व गोष्टी एकदम क्रिस्प फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. बघा नीट लक्ष द्या. इस्टॅब्लिशमेंट झाली होती 1975 मध्ये. कुठल्या बँकची? रिजनल रुरल बँक. तेव्हा बँक किती होत्या? 196. म्हणजे जेव्हा इस्टॅब्लिशमेंट झाली तेव्हा 1975 मध्ये त्याची इस्टॅब्लिशमेंट झाली. त्याचा ॲक्ट कधीचा होता? त्याचा ॲक्ट होता 1976चा. काय ॲक्ट होता? 1976 आणि इस्टॅब्लिशमेंट झाली 1975. सर हे 1975 मध्ये इस्टॅब्लिश झाली आणि 1976चा ॲक्ट असं कसं पॉसिबल आहे? म्हणजे ॲक्ट हा नंतर आला आणि इस्टॅब्लिशमेंट अगोदर झाली. जनरली ॲक्ट हा तर अगोदर येत असतो आणि इस्टॅब्लिशमेंट नंतर होत असते. पण रिजनल रुरल बँकच्या केसमध्ये तेव्हाचे जे प्रेसिडेंट होते त्यांनी एक ऑर्डिनन्स पास केला होता. काय एक ऑर्डिनन्स पास केला होता, एक लॉ पास केला होता, एक ऑर्डर पास केलं होतं आणि त्याच्या थ्रू याची इस्टॅब्लिशमेंट केली होती. म्हणून या बँकची इस्टॅब्लिशमेंट ही एका ऑर्डरच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर काय झालं? त्याचा ॲक्ट आणण्यात आला. त्याचा ॲक्ट नंतर आणण्यात आला. एका ऑर्डिनन्स पास केला, एक ऑर्डर काढली, त्याच्या माध्यमातून त्या ऑर्डरच्या माध्यमातून काय केलं? ही बँक इस्टॅब्लिश केली. कितीमध्ये? 1975 मध्ये. आणि मग पास केल्यानंतर इस्टॅब्लिश झाल्यानंतर बँक त्यांनी काय केलं? 1976 मध्ये ॲक्ट काढला होता. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऑन द रिकमेंडेशन ऑफ M. नरसिम्हा राव कमिटी. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात की RRBची इस्टॅब्लिशमेंट हे 1975 मध्ये अंडर RRB ॲक्ट 1976 साली झाली. तर सांगा या बँकच्या इस्टॅब्लिशमेंट किंवा ही जी बँक इस्टॅब्लिश झाली या बँकच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी कुठल्या कमिटीने रिकमेंड केलं होतं किंवा रिकमेंडेशन कुठल्या कमिटीचं होतं? तर ते आहे M. नरसिम्हा राव. काय M. नरसिम्हा राव कमिटी यांच्या रिकमेंडेशननुसार, या कमिटीच्या रिकमेंडेशननुसार या बँकची इस्टॅब्लिशमेंट 1975 मध्ये झाली होती. ओके, त्यानंतर कन्सॉलिडेशन 2001 मध्ये झालं. VS व्यास कमिटी. आता यांचं म्हणणं काय होतं? या कमिटीचं म्हणणं होतं की इंडियामध्ये ह्या ज्या RRB आहेत हे 196 आहेत. किती? 196 आहेत. आणि त्यामुळं काय होतं की ट्रान्सपरन्सी नाही आहे किंवा जे काही वर्क कॅरी आउट व्हायचं किंवा ज्या प्रमाणात वर्क पाहिजे, जेवढा बिझनेस पाहिजे, जी प्रोफिशियन्सी आपल्या बँकमध्ये किंवा जी प्रोफिशियन्सी पाहिजे कामामध्ये ती प्रोफिशियन्सी येत नाही. कारण सरकारचं लक्ष हे प्रत्येक बँककडे प्रत्येक ब्रांचपर्यंत पोहोचत नाही. याचं रिझन असं आहे की ह्या वेगवेगळ्या 196 म्हणजे खूप जास्त झालेल्या बँक आहेत आणि याच्यामुळं बँकचा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला याचा काही फायदा होणार नाही किंवा फायदा होत नाही. ही जे रिकमेंडेशन आहे किंवा हे जे मॉड्यूल आहे, हे जे RRBचं जे मॉड्यूल आहे हे रॅपिडली एक्सपांड झालं होतं. याच्या 196 टोटल वेगवेगळ्या बँक तयार झाल्या होत्या. तर त्यामुळे त्यांनी काय केलं? या कमिटीने रिकमेंड केलं, VS व्यास कमिटीने, की तुम्ही काय करा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्ही ह्या बँक याचं कन्सॉलिडेशन करा.
कन्सॉलिडेशन करा किंवा मर्जिंग करा आणि या बँकची जी नंबर ऑफ बँक्स आहेत त्या कमी करा, जेणेकरून काय होईल, ट्रान्सपरन्सी वाढेल, वर्क चांगलं करता येईल, परफॉर्मन्स चांगला येईल आणि तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला याच्या माध्यमातून किंवा या बँक थ्रू प्रॉफिट जास्तीत जास्त घेता येईल. मग ह्या गोष्टी सर्व जेव्हा VS व्यास कमिटी आली, त्यांनी जेव्हा 2001 ह्या गोष्टी सांगितल्या की असं आहे, आपल्याला RRBचं कन्सॉलिडेशन करावं लागणार आहे. मग RRBचं कन्सॉलिडेशन ही जी कमिटी आहे यांनी यांचं मत मांडलं आणि त्यानंतर मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लक्षात आलं की ही जी कमिटी आहे यांचं म्हणणं बरोबर आहे की आपल्याला कन्सॉलिडेशन करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात जी इफिशियन्सी आहे, वर्कची इफिशियन्सी ती नाही, पाहिजे त्या प्रमाणात डिव्हिडंड मिळत नाही, म्हणजे प्रॉफिट मिळत नाही, म्हणजे एक वर्क चांगल्या प्रकारे या बँकच्या थ्रू कॅरी आउट होत नाही. त्यामुळे ही VS व्यास कमिटी 2001 आणली होती आणि त्याच्या माध्यमातून RRBचं कन्सॉलिडेशन करण्यात आलं होतं. ओके, बघू आपण कन्सॉलिडेशन कधी झालं, किती बँक त्याच्यामध्ये मर्ज होऊन कमी झाल्या, कन्सॉलिडेट होऊन कमी झाल्या, तर ते पण आपण बघणार आहोत, काळजी करू नका. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये सर्वात जास्त काय विचारतात, हे सर्वात जास्त विचारतात काय, सर ओनरशिप स्ट्रक्चर ऑफ RRB रिजनल रुरल बँकमध्ये ओनरशिप ही कशा पद्धतीची आहे. तर बघा, स्पॉन्सर्ड बँक, जी स्पॉन्सर्ड बँक असेल तिची 35% त्याच्यामध्ये ओनरशिप असते. स्टेट गव्हर्नमेंट फक्त आणि फक्त 15% स्टेट गव्हर्नमेंटची ओनरशिप असते आणि जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे त्याचं 50% काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 50%, स्पॉन्सर बँक 35% आणि स्टेट गव्हर्नमेंट 15%. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की ओनरशिप स्ट्रक्चर नेमकं RRBमध्ये कसं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा विचार केला तर 50% आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे शेअर 50% आहेत, स्पॉन्सर बँकचे शेअर 35% आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटचे शेअर हे 15% आहेत. तर अशा पद्धतीने ओनरशिप स्ट्रक्चर आहे. हे नेहमी आणि बऱ्याच एक्झाममध्ये हे विचारलं जाते ओनरशिप स्ट्रक्चर ऑफ RRBs. ओके, तर हे चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. हे सर्व डेटा मी जेवढं शिकवतोय ते ईच आणि एव्हरी पॉईंट हा इम्पॉर्टंट आहे. ओके, अनुभव आहे, एवढा अनुभव आहे, त्यामाग जेवढा अनुभव मला आहे त्या हिशोबानं मी शिकवत आहे आणि मला फायदाही बराच झालेला आहे. जसं मी GA केलं किंवा जेवढं GA केलं, म्हणजे मी जे कंटेंट रेफर केलं तेच कंटेंट मी तुम्हाला माझ्याकडे नोट्स प्रिपेअर करून ठेवलेल्या होत्या मी त्या, आणि तेच कंटेंट मी तुम्हाला डिलिव्हर करतोय आणि याच कंटेंटचा मला फायदा झाला आहे. तुम्हाला एक सांगतो, मला 25 SBI क्लर्क, IBPS क्लर्क आणि IBPS PO या सर्व एक्झाममध्ये एवढे मार्क्स आलेले आहेत. 25. एकदा विचार करा, फक्त काय, एकदा विचार करा, जर तुम्हाला फक्त तुमचा म्हणजे थोडं या गोष्टीवर विचार करा की जर तुम्हाला या एक्झाममध्ये बँकिंगच्या पूर्ण एक्झाममध्ये GAच्या सेक्शनमध्ये 25 मार्क्स आले तर काय होणार. जस्ट थिंक अबाउट इट, व्हॉट विल हॅपन जर तुम्हाला इफ यू गेट 25 मार्क्स इन ईच एक्झाम, व्हॉट विल हॅपन. जस्ट थिंक अबाउट इट. काय होईल ऑफकोर्स सिलेक्शन होईल, सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. आता जर तुम्ही एका सेक्शनमध्ये समजा जर का 25 मार्क्स मिळवले आणि आपला ओव्हरऑल मॅक्झिमम कट ऑफ लागतो जवळपास, कुठली क्लर्क एक्झाम असो किंवा PO असो 80 जवळपास. अरे 25% म्हणजे तुम्ही जवळपास किती 35% जवळपास तुम्ही मार्क्स एका सेक्शनमध्ये काढतात, 30 ते 35%. अजून काय पाहिजे तुम्हाला, तुमचा क्वांट आणि सोबत आपण क्वांट रिझनिंगचा स्ट्रॉंग करतोच आणि इंग्लिशही असतं. मग ओव्हरऑल आपल्याला रिझल्ट यायला वेळ लागत नाही आणि माझे सिलेक्शन हे फक्त आणि फक्त मी छाती ठोकून सांगतो हे GA या सेक्शनमुळे झालेले आहे. ओके, तर म्हणून म्हणतो मी जे सांगतो, मी जे कंटेंट डिलिव्हर करतो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि कंटेंट फॉलो करा, कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. कुठलीही एक्झाम असो, सर्व एक्झाममध्ये यातूनच तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन बघायला मिळतील. ओके, बघा आता ओनरशिप स्ट्रक्चर बघितलं. फर्स्ट RRB बघायची आपल्याला. फर्स्ट RRB कुठली आहे, प्रथमा ग्रामीण बँक. कुठली, प्रथमा ग्रामीण बँक मोरादाबाद UP येथे स्थापन झाली होती. तुम्हाला विचारू शकतात की फर्स्ट RRB कुठं स्थापन झाली होती, तर उत्तर प्रदेश मोरादाबाद. कुठं, उत्तर प्रदेश मोरादाबाद येथे फर्स्ट RRB ही स्थापन झाली होती. ओके,
त्यानंतर तिची स्पॉन्सर्ड बँक कुठली होती, तिची स्पॉन्सर्ड बँक होती सिंडिकेट बँक. आता आपण बघितलं होतं ना कॅनरा बँकमध्ये कुठली बँक हे झाली होती मर्ज, तर ती बँक आहे सिंडिकेट बँक. कुठली बँक होती ती सिंडिकेट. तर स्पॉन्सर्ड बँक जी आहे प्रथमा ग्रामीण बँक UP मोरादाबाद या ठिकाणी ती लोकेटेड आहे प्रथमा ग्रामीण बँक. त्याची स्पॉन्सर्ड बँक जी आहे ती सिंडिकेट बँक आहे. आता जेव्हा ह्या RRB सेटअप झाल्या तेव्हाचे गव्हर्नर कोण होते, KR पुरी म्हणून होते. कधी कधी एक्झाममध्ये विचारतात की ज्या वेळेस RRB इस्टॅब्लिश झाल्या त्यावेळेसचे गव्हर्नर कोण, तर KR पुरी म्हणून होते. कोण, KR पुरी. त्यानंतर लिडरशिप तेव्हा इंदिरा गांधी ह्या प्राईम मिनिस्टर होत्या आणि चिदंबरम सुब्रमण्यम हे फायनान्स मिनिस्टर होते. काय तेव्हाचे प्राईम मिनिस्टर कोण, इंदिरा गांधी 1975 मध्ये. आणि जेव्हाचे फायनान्स मिनिस्टर जे होते ते चिदंबरम सुब्रमण्यम होते. ओके. आता या बँकेला एक कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो मेंटेन करावा लागतो. काय कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो, तो किती पर्सेंट, 9%. किती, 9% हा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो मेंटेन करावा लागतो. सर हे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो नेमकं काय आहे, तर बाळांनो मी आता सध्या तुम्हाला हे सांगत नाही कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे काय. आपण याला एक बेसल नॉर्म्सचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत, किंवा एक PCA फ्रेमवर्क पण आहे, PCA फ्रेमवर्क. त्याच्यामध्ये आपण याला डिटेलमध्ये समजून घेऊयात की नेमकं कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो काय असते. ओके. या 2 लेक्चरमध्ये तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर होईल. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा रिजनल रुरल बँकला किती मेंटेन करावा लागतो, तर तो 9% हा मेंटेन करावा लागतो. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, ही जी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आहे ही या बँकेला 75% म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये 75% यांना लोन द्यावं लागतं. किती, ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिटच्या ॲडजस्टेड ANBCच्या 75% हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये द्यावं लागतं. सर आता हे प्रायोरिटी सेक्टर काय आहे, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय आहे, तर ह्याच्यावर आपण डिटेलमध्ये लेक्चर बघूयात. फक्त आता सध्या एवढं समजून घ्या, ANBC ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट म्हणजे टोटल पोर्टफोलिओ. सरळ लक्षात घ्या, टोटल पोर्टफोलिओ ऑफ बँक, टोटल पोर्टफोलिओ ऑफ बँक. हे फक्त मी वरतून सांगतो, मोठं सांगतो बरं का. डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट म्हणजे काय. हे फक्त तुम्हाला आता मोठं सांगतो, थोडंफार तुम्हाला समजावं की ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट असते त्याच्या 75% हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये रिजनल रुरल बँकला द्यावं लागत असते. सर आता तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगायचा आहे मला. आता एक कन्सेप्ट सांगतो बघा, नीट लक्षात द्या की हे जे टार्गेट दिलेलं आहे कुठलं, हे जे टार्गेट आहे की 75% ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिटच्या 75% जे आहे ते रिजनल रुरल बँकला ते प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये द्यायचं आहे. बरं सर जर समजा रिजनल रुरल बँक्स आहेत, ओके, यांना 75% हे टार्गेट आहे कशाचं, PSL प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. जर समजा या बँकेनी हे टार्गेट कंप्लीट केलं नाही, काय टार्गेट कंप्लीट केलं नाही कुठलं, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचं, तर या बँकेला काही पेनल्टी आहे का, तर हो डेफिनेटली आहे. पेनल्टी कशी आहे बघा. समजा आता अजूम करा, ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट ANBC जे आहे ते आहे 100 करोड. किती, 100 करोड. ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट किती आहे, 100 करोड. आता याच्या 75% हे बँकेला प्रायोरिटी सेक्टरमध्ये द्यायचं आहे. किती, प्रायोरिटी सेक्टरमध्ये द्यायचं आहे 75%. सर आता नेमकं हे प्रायोरिटी सेक्टर आम्हाला समजत नाही की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय किंवा प्रायोरिटी सेक्टर म्हणजे काय. प्रायोरिटी सेक्टर म्हणजे असे सेक्टर ज्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते, प्रायोरिटी देते की बाबा हे सेक्टर जर डेव्हलप केले, वेगवेगळ्या 8 प्रकारचे सेक्टर आहेत ते सांगतो मी नंतर, आपलं डिटेल लेक्चर असणार याच्यावर. हे सेक्टर जर आपण या सेक्टरला जर चांगलं फंडिंग केलं, असिस्टंट प्रोव्हाइड केलं किंवा याच्यामध्ये जर का ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केली, तर जे इंडिया आहे, इंडियाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. तर या सेक्टरवर जर आपण जास्तीत जास्त फोकस केला तर इंडिया ऑटोमॅटिकली डेव्हलप होईल. डेव्हलप आणि तसंही आपलं टार्गेट काय आहे, डेव्हलप बाय 2047, विकसित भारत 2047 आहे ना. मग जर समजा आपण या प्रायोरिटी सेक्टरला, असे सेक्टर आहेत सांगतो मी तुम्हाला काय आहे, तर वेगवेगळे सेक्टर्स आहेत, 8 प्रकारचे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, तर त्या सेक्टरला जर आपण लोन प्रोव्हाइड केलं, फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइड केलं, बाकीच्या मदती प्रोव्हाइड केल्या,
या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या, तर भारताचा विकास लवकरात लवकर होईल. तर त्याला आपण म्हणत असतो प्रायोरिटी सेक्टर्स. ओके, तर मग आता प्रायोरिटी काय सांगितलं मी, रिजनल रुरल बँकला किती 75% हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये द्यायचे आहेत. मग 75% हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये द्यायचे आहेत कशाच्या, ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट. मी सध्याला तात्पुरतं म्हणतो टोटल पोर्टफोलिओ ऑफ बँक. काय, टोटल पोर्टफोलिओ ऑफ बँक. पोर्टफोलिओ म्हणजे बँकमध्ये जेवढं काही बँक लोन वाटणार आहे किंवा जेवढी काही अमाऊंट आहे, जेवढी त्यांना लोन द्यायचं आहे, टोटल अमाऊंट काय म्हणतो मी, बँकमध्ये जेवढा काही पैसा आहे टोटल पैसा, त्याच्यापैकी 75%. आता समजा बँक ही 100 करोड लेंड करणार आहे, मग त्याच्यापैकी हे ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट आहे, म्हणजे हा एवढा पैसा बँक लेंड करणार आहे किंवा एवढा पैसा बँक यूज करणार आहे एका वर्षामध्ये, एका फायनान्शियल इयरमध्ये. मग त्याच्या समजा 100 करोड ही लेंड करणार आहे एका वर्षामध्ये फायनान्शियल इयरमध्ये, तर त्याच्या 75% ही प्रायोरिटी सेक्टरमध्ये गेली पाहिजेत. कोणत्या, PSL. मग कुठले, हे वेगवेगळे 8 प्रकारचे सेक्टर, या सेक्टरमध्ये 75% गेले पाहिजेत. बाकीचे 25% म्हणजे बाकीचे 25 CR हे तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करा, आम्हाला त्याच्याशिवाय काही प्रॉब्लेम नाही. बरं सर, आता हे 75% जर का बँकेनं कंप्लीट केलं नाही, बँकेनं काय केलं, 75%पैकी काय केलं, 75%पैकी 50%च अचीव केलं, म्हणजे किती, 37.5 करोड. किती, 37.5 करोडाचं काय केलं, लोन हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये दिलं. 37.5% हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये दिलं. मग आता ह्या रिमेनिंग 37.5%चं काय, 37.5% म्हणजे 37.5 करोड याचं काय, तर हे जे कारण यांनी काय केलं, 75% याला PSL मध्ये द्यायचं होतं, त्याचं 50%च त्यांनी PSL टार्गेट कंप्लीट केलं, म्हणजे 37.5 करोड त्यांनी दिले प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला आणि 37.5 करोड त्यांचे तशीच बाकी आहेत. मग यांना काय असते, पेनल्टी असते बघा. काय पेनल्टी कुठली, आता यांना पेनल्टी असते की हे जो रिमेनिंग फंड आहे हा यांना टाकावा लागतो रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, RIDF नावाचा एक फंड असतो, RIDF नावाचा एक फंड असतो. त्यांना हे रिमेनिंग, कारण आता यांनी बँकेनं काय केलं, यांना सांगितलं तुम्ही बाबा 75% काय करा, 100 करोड तुमचं ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट आहे, ANBC किती आहे तुमचं, 100 करोड. तुम्हाला किती, 75% प्रायोरिटी सेक्टरमध्ये द्यायचे आहेत, तुम्ही दिले किती, 37.5 करोड, तुमच्याकडे उरले किती, 37.5 करोड. मग आता तुम्हाला पेनल्टी लागणार, कारण तुम्ही टार्गेट कंप्लीट केलं का, RBIच्या गाईडलाईन फॉलो केलं का. RBIच्या गाईडलाईन काय म्हणतात की तुम्हाला 75% हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये द्यायचं आहे. मग RBIच्या गाईडलाईनला तुम्ही कंप्लाय करता, तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही RBIच्या गाईडलाईनला काय करता, व्हायोलेट करता, तुम्ही तुमचं दिलेलं 75%चं टार्गेट कंप्लीट करत नाही आहात. मग अशा केसमध्ये हे जे उरलेले 37.5 करोड आहेत ते तुम्हाला टाकावं लागतील आता रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. सर मग हे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड याच्यामध्ये टाकल्यानंतर याला काही फायदा आहे का, कोणाला, बँकला काही फायदा, म्हणजे बँकला लॉ तुम्ही जे म्हणता पेनल्टी लागते, ती कशा पद्धतीने रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये तो पैसा टाकला, 37.5 करोड रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये टाकला, तर ती पेनल्टी कशी, बँकला कशी पेनल्टी किंवा कशा पद्धतीने पेनल्टी लागते. तर बघा, मग असते बँक रेट, त्या टाईमचा एक बँक रेट असतो. बँक रेट म्हणजे आता सध्या आपण बँक रेट, आता करंट रेट काय चालू आहेत मी अपडेट नाही त्याच्याबद्दल, पण बँक रेट एक असतं, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, सांगतो मी काय असते ते पूर्ण आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये बघणार आहोत. तर बँक रेट असते, एक बँक रेट नावाचा कन्सेप्ट असतो. मग बँक रेट समजा 6.5% असेल, काय बँक रेट सध्या चालू आहे, समजा एक्झाम्पल पकडा बरं का, अजूम करा किंवा एक्झाम्पल पकडा, सध्या बँक रेट चालू आहे 6.5%. तर बँक रेट, या बँक रेट आता यांना काय की बँकांना काय केलं की म्हणजे RRBला काय केलं, 100 करोडाचं ANBC होतं, त्याचं टार्गेट 75 करोड होतं, 75 करोडापैकी त्याने 50% कंप्लीट केलं, 50% कंप्लीट केलं नाही, 50% कंप्लीट केलं आणि 50% तसंच ठेवलं. मग 50% जर तसंच ठेवलं त्यांना पेनल्टी लागणार, मग पेनल्टी लागणार तर त्यांना ती अमाऊंट ती टाकणं पडते, कुठं रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये टाकावी लागते. मग ती त्याच्यामध्ये टाकली, समजा याच्यामध्ये नसती टाकली, या रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये नसती टाकली आणि यांनी काय केलं असतं, ही जी आहे या वेगवेगळ्या 8 सेक्टरमध्ये 37.5 करोड म्हणजे यांचं फुलफिल केलं असतं टार्गेट, 75% यांनी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये टाकलं असतं. समजा मी म्हणेल काय, हाऊसिंग सेक्टरमध्ये त्यांनी लोन दिलं असतं, किंवा ॲग्रिकल्चरमध्ये लोन दिलं असतं, एज्युकेशनमध्ये त्यांनी लोन दिलं असतं, किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लोन दिलं असतं, रिन्युएबल एनर्जीमध्ये दिलं असतं. म्हणजे या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जर त्यांनी हे 37.5 करोड दिले असते तर मे बी त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट हा 10%,
12%, 15% अशा पद्धतीनं मिळाला असता, है की नाही. आता त्यांनी ते टार्गेट कंप्लीट केलं नाही. 37.37 करोड त्यांच्याकडे उरलेले आहेत आणि आता त्यांना ते RIDF मध्ये टाकायचे आहेत. जर समजा त्यांनी ते तिकडे दिले असते तर 10% रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले असते, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केले असते. 12%, 15%, 8%, 7% या रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी काय केलं असते, 37 करोड जे आहेत ते लेंड केले असते. म्हणजे आधी त्यांनी काय केलं, एक मिनिट एक स्लाइड ॲड करू द्या. त्यांनी काय केलं, हे 37.37% जर समजा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लेंड केले असते. ऑलरेडी 37.37 करोड तर दिले आहेत, पण रिमेनिंग 37.37 करोड हे बाकी आहेत. मग हे यांनी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केले असते, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लेंड केले असते, तर यांना या समजा हाऊसिंग आहे तरी तर 9% व्याज भेटलं असतं. हे आहे समजा हे दुसरं सेक्टर आहे, एखादं कुठलं ॲग्रिकल्चर आहे, इथं 10% रेट ऑफ इंटरेस्ट मिळालं असतं. कुठं अजून वेगवेगळे रिन्युएबल एनर्जी आहे, इथे 10% मिळालं असतं, इथं 12% मिळालं असतं. हाऊसिंग एज्युकेशनमध्ये 12% मिळालं असतं, किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर्स आहेत किंवा अदर सेक्टर आहेत याच्यामध्ये त्यांना 11% रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला असतं. बरं, पण आता हे 37.37% यांच्याकडे उरले आहेत. यांनी हे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये टाकले आहेत. तर काय असते त्या टाईमचा बँक रेट, एक बँक रेट नावाचा कन्सेप्ट असतो, मी नंतर तुम्हाला सांगेल, फक्त सध्या हे कन्सिडर करा किंवा लक्षात ठेवा. बँक रेट नेमकं एक कन्सेप्ट आहे बाबा, बँक रेट. त्या टाईपचा जो बँक रेट आहे समजा तो त्या टाईमचा, जेव्हा यांच्याकडे हे 37.37 करोड उरले त्या टाईपचा बँक रेट आहे समजा 6.5%. किती? 6.5%. तर मग यांना बँक रेट मायनस 2 to 2.5%, 2 to 2.5% पेनल्टी चार्ज होते. म्हणजेच यांना फक्त आणि फक्त 5% रेट ऑफ इंटरेस्टनं या रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमधून पैसा मिळतो. काय म्हटलं मी, समजा त्या टाईमचा बँकचा रेट जो आहे तो आहे 6.5%. बघ 6.5% मायनस 2 to 2.5%, याला 2 पेक्षा असं कन्सिडर करा, 2-2.5% त्यांना कमी व्याज मिळतं. म्हणजे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये पैसा टाकल्यानंतर जो काही त्या टाईमचा बँक रेट असेल तो -2.5%, तो -2.5% त्या जे काही उरल, समजा 6.5% आहे -2.5%, तर ते आहे होते किती, 5%. तर मग त्यांना फक्त आणि फक्त 5% रेट ऑफ इंटरेस्टनंच त्या रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमधून बँकला, रिजनल रुरल बँकला पैसे मिळतात. आणि जर समजा हे आता त्यांना 5% मिळते कुठून, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमधून, पण जर समजा त्यांनी या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती, या सेक्टरमध्ये त्यांनी पैसा इन्व्हेस्ट केला असता, तर त्यांना मे बी वेगवेगळ्या प्रकारचे रेट ऑफ इंटरेस्ट मिळाले असते. इथं 9%, इथं 10%, इथं 10%, इथं 11%, इथं 12%. तर त्यांचा फायदा जास्त झाला असता, यांना प्रॉफिट हा खूप जास्त झाला असता, जो की इथं त्यांचा लॉस होतोय. फक्त आणि फक्त 5% रेट ऑफ इंटरेस्ट त्यांना पैसा मिळतो. तर आय होप तुम्हाला हे सांगितलेलं कळालं असावं की जर समजा बँकनं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग जी काही गाईडलाईन आहे RBIची ती फुलफिल केली नाही, तर त्यांना तो पैसा रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये टाकावा लागतो. आणि रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये पैसा टाकल्यानंतर जो त्या टाईमचा, त्या वेळेवरचा बँक रेट असतो तो -2.5%, त्यांना ती एक पेनल्टी असते. तो बँक रेट -2.5%, असं लक्षात ठेवा. बँक रेट -2.5%. मग व्हॉट एव्हर इट इज, बँक रेट किती आपल्याला माहीत नाही. समजा आपण एक्झाम्पल पकडले की 6.5%, जो काही त्यावेळेचा बँक रेट असेल तो -2.5%, ही त्याला एक पेनल्टी असते. किंवा त्या पर्सेंटनं जे काही उरेल, आपलं जे 5% उरलं होतं फक्त आणि फक्त रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमधून, त्यांना 5% रेट ऑफ इंटरेस्टनं 37.37 करोड रुपयावर काय मिळेल, रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल. किती टक्के, फक्त 5%. जो की जर का अदर सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केला असता तिथं त्यांना 7%, 8%, 9%, 10%, 15%, 12% अशा रेट ऑफ इंटरेस्टनं त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला असता आणि खूप जास्त त्या प्रॉफिटमध्ये असते. ओके, तर हे होतं ऑल अबाउट RRB. आता RRBमध्ये अगेन कन्सॉलिडेशन बघूयात आपण. कन्सॉलिडेशनचे काय फेज होत्या. आज आपण फक्त RRBच बघूयात, कारण बरंच कन्सेप्ट मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलं आहे. तर तो कन्सेप्ट तुम्हाला समजला असावा. जर समजला नसेल तर तुम्ही मला परत विचारू शकता, मी तुम्हाला परत सांगून देईल, काही इश्यू नाही. ओके, कन्सॉलिडेशन ऑफ रिजनल रुरल बँक म्हणजे आता हे जे कन्सॉलिडेशन आपण जे म्हणलं, व्यास कमिटी कुठली म्हणलं होतं आपण, व्यास कमिटीनुसार याचं कन्सॉलिडेशन 2001 मध्ये झालेलं आहे, म्हणजे स्टार्टिंग. तर बघा त्यांनी ही कमिटी 2001 मध्ये आली होती, त्यानंतर एक कन्सॉलिडेशन चालू झालं.
तर बघा फर्स्ट पेज जी होती RRBची, मी तुम्हाला सांगितलं होतं 196 स्टार्टिंगला इनिशियली RRB होत्या, त्या फर्स्ट पेजमध्ये फक्त 82 राहिल्या होत्या. 196 होत्या, त्याच्या 82 राहिल्या होत्या फर्स्ट पेजमध्ये. किती? जेव्हा इनिशियली होत्या तेव्हा 196 होत्या, फर्स्ट कन्सॉलिडेशन नंतर त्या 82 राहिल्या. किती राहिल्या? 82. आणि फर्स्ट पेज याचं कन्सॉलिडेशन 2005 ते 10 या दरम्यान झालेलं आहे. हे तुम्हाला विचारू शकतात, एक्झाममध्ये विचारू शकतात की RRBचं फर्स्ट कन्सॉलिडेशन किंवा फर्स्ट कन्सॉलिडेशनची फेज ही कधी झाली, तर कुठल्या म्हणजे टाईम ड्युरेशनमध्ये झाली, तर ती झाली 2005 ते 10. आणि ते 196 वरून 82, त्यावेळेस फक्त 82 RRB ह्या राहिल्या होत्या, केल्या होत्या. बरं, आता हे सेकंड फेज कधी झाली, तर सेकंड फेज जी आहे ती 2012 ते 14 या दरम्यान झाली. 2012 ते 14 या दरम्यान सेकंड फेज झाली. तर सेकंड आता ही अगेन अमलगमेशन झाल्याचं किंवा कन्सॉलिडेशन झालं, तर ह्या 82 वरून कितीवर आल्या, तर 56 वर आल्या. 82 वरून 56 वर आल्या. पहिलं कन्सॉलिडेशन 2005 ते 10, दुसरं कन्सॉलिडेशन 12 ते 14 आणि दुसऱ्या कन्सॉलिडेशनमध्ये 82 वरून या 56 राहिल्या. आता आली तिसरी फेज RRBची कन्सॉलिडेशनची, ती झाली 2019 मध्ये आणि त्या 56 वरून अगेन कितीवर आल्या, 43 वर आल्या. किती? 56 वरून अगेन 43 आल्या. म्हणजे आतापर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत ह्या 43 RRB इंडियामध्ये एक्झिस्ट करत होत्या. फर्स्ट पेजमध्ये आपण समअप करूयात नेक्स्ट एक स्लाइडमध्ये. ओके, थर्ड पेजमध्ये काय झालं, 2019 मध्ये ह्या 56 वरून 43 वर आल्या. आणि जी चौथी फेज होती ती 2025 मध्ये झाली. वन स्टेट वन RRB ही जी प्रिन्सिपल आहे त्या पॉलिसीच्या अंतर्गत त्यांनी काय केलं, ह्या RRB 28 केल्या. किती? 28 केल्या. किती वरून? 43 वरून ह्या 28 वर आणलेल्या आहेत. तर सध्या जर तुम्हाला विचारलं की इंडियामध्ये सध्या करंट RRB किती आहेत, तर 28 आहेत. किती? 28 आहेत. पहिली फेज 2005 ते 10, दुसरी फेज 12 ते 14, तिसरी फेज 2019 आणि चौथी फेज 2025. ओके, की ऑब्जेक्टिव्ह आणि बेनिफिट काय आहेत? इकॉनॉमिक स्केल, रिड्यूस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरलॅप्स आणि ऑपरेशनल कॉस्ट. मी तुम्हाला तेच सांगितलं की काय याचं कन्सॉलिडेशन केलं, स्टार्टिंगला इनिशियलीच बोललो होतो. काय ऑपरेशनल कॉस्ट ऑफकोर्स आता नंबर ऑफ बँक जास्त झाल्या तर ऑपरेशनल कॉस्ट हे वाढणार आहे. वेगवेगळे सॉफ्टवेअर लागतील, कारण प्रत्येकाला एक सॉफ्टवेअर आपण यूज नाही करू शकत किंवा करता येत नाही किंवा कळत नाहीत. ज्यांना जसं वाटलं, ज्या बँकेनं जसं वाटलं, ज्या स्पॉन्सर बँकेला जे सॉफ्टवेअर यूज करावं वाटलं, CBS यूज करावं वाटलं ते यूज करतात. मग कुठं कमी जास्त त्याची प्राईस असते, कॉस्ट असते किंवा ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे मॅनेजमेंटमध्ये मिसमॅनेजमेंट होणं हे तिथं काय मिसमॅनेजमेंट होत होतं, म्हणून त्यांनी ते कन्सॉलिडेशन केलं. ओके, फायनान्शियल स्ट्रेंथ, इन्हान्स कॅपिटल, लिक्विडिटी अँड लेंडिंग कॅपॅसिटी. म्हणजे एकाच ठिकाणी जर का कंबाईन केल्या तर त्याची लिक्विडिटी म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लिक्विडिटी आपण आणू शकतो आणि ती मार्केटमध्ये लेंड करू शकतो. ओके, इफिशियन्सी ते सांगितलं की टेक्नॉलॉजी वगैरे ॲडॉप्शन वगैरे हे जास्त वाढणार आणि प्रॉफिटेबिलिटी त्यामुळं वाढणार. रुरल फोकस, आणि याचा फोकस काय होता, रुरल फोकस होता. म्हणजे जी काही मेन एम यांचा होता की प्रमोट फायनान्शियल इन्क्लुजन. काय? फायनान्शियल इन्क्लुजन प्रमोट करणं हा मेन याचा रोल होता. सर नेमकं आता हे फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय? फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय? तर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय, बँकेच्या ज्या सेवा आहेत किंवा बँकेच्या ज्या फॅसिलिटीज आहेत ह्या लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवणे. मग ती कुठलेही असो, मग ते रुरल असो किंवा अर्बन असो, त्याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो. तेव्हा तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. काय? फायनान्शियल इन्क्लुजन बँकेच्या सर्व्हिसेस ह्या लोकांपर्यंत पोहोचवणे याला फायनान्शियल इन्क्लुजन असे म्हणतात. समजलं? फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय की आता याच्या अगोदर काय होतं की बाबा लोकांमध्ये तेवढी अवेअरनेस नव्हती किंवा बँक जी लिटरसी म्हणतो डिजिटल लिटरसी ती तेवढ्या प्रमाणात नव्हती किंवा बँक अवेअरनेस तेवढं नव्हतं बँकेबद्दल. तर मग बँकेच्या कुठल्या कुठल्या सुविधा आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत ज्या शेतकऱ्याच नाही
जे लोक आहेत रुरल एरियामध्ये असणारे लोक आहेत किंवा अर्बन एरियामध्ये लोक असणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्याला फायनान्शियल इन्क्लुजन म्हटलं. पण RRB ही RRBs ह्या रुरल एरियामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी इस्टॅब्लिश केलेल्या होत्या. कुठल्या? रुरल एरियाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी ह्या इस्टॅब्लिश केल्या होत्या आणि पर्पज त्यांचा फायनान्शियल इन्क्लुजन होता इन रुरल एरियाज. काय? इन रुरल एरिया. ओके. आता हे आय होप तुम्हाला हे समजलं असेल कन्सॉलिडेशन वगैरे. कन्सॉलिडेशनला आपण काय करूयात? कन्सॉलिडेशनला आपण एक समअप करूयात आणि लेक्चरला संपवूयात. बघा, फेज 1 2005 ते 10 196 to 82 RRBs. ओके. कन्सॉलिडेशन. फेज सेकंड 2012 ते 2014 82 to 56. फेज 3 2019 56 to 43. फेज 4 2025 43 to 28. पॉलिसी कुठली आहे? वन स्टेट 1 RRB याच्या अंतर्गत. ओके. तर हे आहे कन्सॉलिडेशन. आय होप तुम्हाला रिजनल रुरल बँकबद्दल बऱ्याच साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगबद्दल आता बरेच सारे कन्सेप्ट आहेत जे की आपल्याला म्हणजे थोडेसे मिसमॅच होत आहेत किंवा मागोपुढे होत आहेत. हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. हे आपल्याला कन्सेप्ट कधी कळतील? जसं की मी तुम्हाला फायनान्शियल इन्क्लुजन सांगितलं, आता याच्या अगोदर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगबद्दल सांगितलं किंवा बँक रेटबद्दल सांगितलं. ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो आहे ते शिकायचं आहे, पण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आहेत, समोरच्या लेक्चरमध्ये आहेत. ते फक्त सध्या तुम्हाला कानावर पडावं की हे वर्ड असतात, हे काहीतरी कन्सेप्ट आहेत. हे एवढं जरी तुम्हाला माहीत पडलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे सध्यासाठी. कारण आपण जेव्हा लेक्चर पूर्ण सिरीज कंप्लीट करूयात, कोर्स कंप्लीट करूयात, तुम्हाला सर्व गोष्टी क्रिस्टल क्लिअर होऊन जातील ऑटोमॅटिकली. ओके. जसं की तुम्हाला अजून एक ANBC हा नवीन कन्सेप्ट माहीत पडला म्हणजे डिटेलमध्ये मी नाही शिकवला, तो शिकवणार आहे. ANBC म्हणजे काय? ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट नेमकं काय असतं, त्याच्या 75% बँकेला प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग कंप्लीट करावं लागते है ना. तर हे पण कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त सध्या पुढचं लक्षात ठेवा की याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं? ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट. हे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत असे, याला एवढंच लक्षात ठेवा फक्त सध्या. बाकी जबाबदारी माझी तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर करून द्यायची. ओके. त्यानंतर आता हे यांचा लोगो चेंज झाला होता. हे लोगो तुम्हाला इथं पेपरमध्ये नाही विचारत, तुम्हाला विचारतील इंटरव्ह्यूमध्ये. त्यामुळे मी काही शिकवत नाही. ही PPT तुम्हाला देऊन टाकतो. जेव्हा PPT देईल तेव्हा तुम्ही हे स्वतः करून घ्यायचं आहे. ओके. तर आजचं लेक्चर इथं संपूयात. कारण आपल्याला स्मॉल फायनान्स बँक बघायचं आहे, त्यानंतर आपल्याला पेमेंट बँक बघायचं आहे, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट बँक आणि नंतर लोकल एरिया बँक. 3 उद्याच्या नंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये 3 बघूयात. आणि त्यानंतर आपण बघूयात NPA टॉपिक. हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीने समजेल. ओके. तर चला मग भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू सो मच. बाय बाय अँड टेक केअर.